brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण चांगलाच चवताळल्याचं पाहायला मिळतं. याचाच भाग म्हणून इराणने काल सौदी अरेबियाची शासकीय तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको या कंपनीवरती मोठा रॉकेट हल्ला केला, ज्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे आखाती देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेची एम्बेसी आहे म्हणजे दूतावास आहे त्यावरती सुद्धा इराणने हल्ला चढवलेला आहे. यामध्ये सौदी अरेबियामध्ये अमेरिकन दूतावासावरती हल्ला करण्यात आला. त्यामुळे आता हे युद्ध पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे, कारण इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांनी इराणच्या तेहरानसोबतच अनेक शहरांवरती हवाई हल्ले अजून सुरू ठेवलेले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये सुरू झालेलं हे युद्ध आणखी वाढण्याची किंवा लांबण्याची शक्यता आहे, कारण आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाच्या कालावधीबद्दल अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे. त्यामुळं रशिया आणि युक्रेनप्रमाणेच हे युद्ध आणखी काही काळ लांबणार का, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शोधायचं आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं अमेरिकेची बाजू आपण समजून घेऊयात, त्यानंतर आतापर्यंत या युद्धामध्ये काय काय घडलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर डेली मेलला दिलेल्या फोनवरून दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय, आम्ही इराणची संपूर्ण लिडरशिप सही संपवलेली आहे. आमचं आधीपासूनच 4 आठवड्यांचं नियोजन होतं. आता या युद्धाला 1 महिना किंवा त्यापेक्षा थोडा कमी वेळ लागू शकतो. इराणला चर्चा करायची आहे, परंतु गेल्या आठवड्यातच ती चर्चा करायला हवी होती. या आठवड्यात आता चर्चा होणार नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं. म्हणजे 4 आठवडे हे युद्ध चालू शकतं असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये हे युद्ध सुरू झालेलं असलं तरी सुद्धा तीनही देश माघार घेण्याच्या भूमिकेत नाही आहेत. इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण हे असं जरी युद्ध दिसत असलं तरी सुद्धा रशिया, चायना आणि उत्तर कोरिया काय भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. भारताने सुद्धा इराणने आखाती देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकन तळांवरती हल्ले केले त्याचा निषेध केलेला आहे. पण आता या युद्धामध्ये आतापर्यंत काय घडलंय, तर खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने त्यांची लिडरशिप चेंज केलेली होती आणि ज्या नवीन व्यक्तीला नियुक्त करण्यात आलं त्याला सुद्धा इस्रायलने हवाई हल्ल्यामध्ये ठार मारल्याची माहिती माध्यमांमध्ये आली. आणि त्यानंतर आता इराण काय करणार ह्याची सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. पण आतापर्यंत काय झालं, तर सुरुवातीला इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हवाई हल्ले केले, ज्यामध्ये आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. आणि अशाच एका हल्ल्यामध्ये इराणमध्ये एका मदरशामध्ये, म्हणजे मुलींचा मदरसा होता, तिथे 100पेक्षा अधिक लहान मुली त्या हल्ल्यामध्ये मरण पावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जवाबी कारवाई म्हणूयात किंवा पलटवार म्हणून इराणने आखाती देशांमध्ये हल्ले केले. आणि ते हल्ले कुठे होते, तर ओमान, UAE, जॉर्डन, सौदी अरेबिया किंवा दुबई, UAE चा भाग, या ज्या ठिकाणी अमेरिकेचे लष्करी बेस आहेत म्हणजे लष्करी तळं आहेत ती उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग इराणने केलेली होती आणि त्यांच्यावरती रॉकेट हल्ले झाले. आणि काल सौदी अरेबियामध्ये अमेरिकेच्या दूतावासावरती इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर सौदीची शासकीय तेल कंपनी सौदी अरामकोवरती सुद्धा इराणने हल्ला केलेला आहे. त्यामुळे आता ही युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 4 आठवडे म्हणतायत डोनाल्ड ट्रम्प, आणि या 4 आठवड्यांमध्ये इराणमध्ये सत्तांतर होणार का, किंवा इराण हे आखाती देशांसोबतच आता अमेरिका आणि इस्रायलच्या नवीन ठिकाणांवरती हल्ले करणार का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं युद्ध हे थांबणार, चिघळणार, वाढणार की संपणार, हे असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेले जात आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.